लिफलेट न्यूजपेपरवाल्याकडे वाटायला दिले होते. ते एक लिफलेट आमच्या पेपरमध्ये सुद्धा आलं होतं. ते बघून मला खूप छान वाटलं आणि मग ते देवाकडे लिफलेट ठेवलं, हळद कुंकू वाहिलं आणि देवाला सांगितलं की या कामात मला यश मिळू दे. नंतर मग विशालला पण ऑफिसला जायचं होतं. तो मला जाता जाता लालबागला सोडून गेला, कारण का मला मसाला कुटायचा होता. तिकडे तासभर वेळ गेला माझा, पण लकीली मला माझी वहिनी तिथे भेटली आणि मग आम्ही तासभर गप्पा मारल्या मस्त. मग नंतर मग माझं काम झाल्यावर विशाल मला परत न्यायला आला, पण त्याचं थोडंसं काम राहिलं होतं म्हणून मग थोडा वेळ तिथे गेला आणि नंतर मग मला त्याचा मित्र जो सोनार आहे त्याच्याकडे आम्ही गेलो, कारण का मी एक वस्तू बनवायला दिली आहे. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दाखवेन. तिकडेच मग आम्ही जेवलो हॉटेलमध्ये आणि मग तिकडनं निघालो. विशालला केस पण कापायचे होते. मग त्याने केस कापेपर्यंत मी बाहेरच उभे होते, तर तिथे एक मस्त फुलपाखरू दिसलं, त्याचं एक छान शूट करून घेतलं आणि मग मी तिथेच एक छोटासा मिनी व्लॉग शूट केला आणि अपलोडसुद्धा केला बारीक मेथीच्या भाजीचा, जो तुम्ही बघितला असेल. आणि नंतर मग येता येता मला तुळस पण घ्यायची होती आणि लकीली आमच्या इथेच मला तुळससुद्धा मिळाली. कृष्ण तुळस मी घेतली.